नमस्कार. माझे नाव डॉक्टर खगोल नारायण चव्हाण. मी गेले 20 वर्ष झाले पुण्यात माझं कुत्रे आणि मांजरांचं पाळीव प्राण्यांचा दवाखाना आहे. तर ही सिरीज आपण यासाठी सुरू करतो आहे की बऱ्याच लोकांना काही शंका असतात आणि त्या शंकांचं निरसन करायला आपण इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर किंवा गुगलवर, इंस्टाग्रामवर अनेक ठिकाणी जातो आणि शंकांचं निरसन करण्याऐवजी आपण अजून गोंधळून जातो. सो ह्या शंकांचं निरसन करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर यामध्ये आज आपण जो विषय निवडला आहे त्याच्यामध्ये आहे की मुळात कुत्रा पाळावा की मांजर पाळावा. पेट पाळणं हे ठरलेलं आहे, मात्र कुठला पेट पाळावा याविषयी जर आपण संभ्रमात असाल तर हा रील तुमच्यासाठी. मुळात भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पेट्स पाळले जातात. त्यात कुत्रा आणि मांजर हे नंबर 1 आणि नंबर 2. याच्या व्यतिरिक्त गिनी पिग्स वगैरे, एक्झॉटिक्स किंवा बर्ड्स, रॅबिट्स, टर्टल्स, टॉर्टॉइजेस असे वेगवेगळे पेट्स आहेत. जर आपल्याला कुत्रा हा तुमचा आवडीचा पेट असेल तर त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट की कुत्रा म्हणजे काळजी. कुत्रा पाळणं म्हणजे एका बाळाला जन्म देण्यासारखं आहे आणि बाळ आपलं थोड्या दिवसानंतर मोठं होतं, कुत्रा मोठा होत नाही. ही खूप मोठी वचनबद्धता आहे, खूप मोठी कमिटमेंट आहे. जर ती आपल्याकडून पूर्ण होणार असेल तर कुत्रा पाळण्यासाठी काही हरकत नाही. सर त्यामध्ये काही मुद्दे आहेत, आपण ते ठरवून घेऊयात की मुळात तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात किंवा तुम्ही बंगल्यामध्ये राहत आहात किंवा तुमचं स्वतःचं फार्म आहे. मग तुम्हाला कुत्रा नेमका कशासाठी हवा आहे? की तुम्हाला एक कंपॅनियन डॉग हवा आहे की तुम्हाला एक गार्डिंगसाठी हवा आहे? त्या अनुषंगाने तुम्हाला वेगवेगळ्या ज्या ब्रीड्स आहेत कुत्र्याच्या प्रजाती त्यामधून तुम्हाला निवड करता येईल. त्यानंतर दुसरा एक गोष्ट असते की मी कुत्र्याला आपण किती वेळ देऊ शकतो, त्यानुसार कुत्र्याची ब्रीड तुम्हाला किंवा प्रजाती तुम्हाला चूज करावी लागेल. एक उदाहरण द्यायचं झालं तर बिगल नावाचा जो ब्रीड आहे, खूप छान उत्तम असा कंपॅनियन डॉग आहे, मात्र त्याला तेवढंच तुम्हाला वेळ द्यायची गरज असते. जर त्याला तुम्ही घरी एकटं सोडून गेलात तर तुम्ही घरून बाहेर जाऊन आल्यानंतर तुमच्या घरामध्ये सगळाच खेळखंडोबा झालेला तुम्हाला बघायला मिळतो. याच्यामध्ये चूक त्या लेकराची नाही आहे, कुठेतरी आपण त्याला समजून घेण्यात कमी पडलो आहोत. तिसरी एक गोष्ट असते यामध्ये खर्च. टॉय ब्रीड्सचे खर्च कमी आहेत तर लार्ज ब्रीडला खर्च जास्त असतील. काही डॉग्स हे सिंगल कोट आहेत तर काही डॉग्स हे कुत्रे हे डबल कोट आहेत. सिंगल कोट कुत्र्यांना तुम्हाला ग्रूमिंग किंवा त्यांच्या सौंदर्य प्रसाधनावर खूप खर्च नाही करावा लागत, पण डबल कोट जर तुमच्याकडे कुत्रे असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रूमिंग पार्लर्सला वेळच्या वेळी नेणं हे क्रमपात्र ठरतं. त्यानंतर हे होतं कुत्र्याविषयी. पुढच्या भागामध्ये आपण मांजराविषयी धावती माहिती घेऊया आणि कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.